नमस्कार प्रेक्षको, मी संग्राम. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे आणि याचा अर्थ असा आहे, सज्जनांना सुरक्षा द्यायची आहे आणि दुर्जनांचा विनाश करायचा आहे. मात्र पोलिसांकडून या सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत का, तर त्यावर उत्तर असं येतं नाही. म्हणजे सगळेच पोलीस अशा प्रकारे बेकायदेशीर किंवा मग गैरजबाबदारीनं काम करतायत असं मराठी महाराष्ट्राला अजिबात म्हणायचं नाही आहे. मात्र काही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असे आहेत ज्यांच्याकडे तक्रार केली त्या पोलिसांकडून सामान्य नागरिकांची सुरक्षा होत नाही आहे, त्यांना व्यवस्थितरित्या न्याय मिळत नाही आहे. बीड तालुक्यामध्ये अशीच एक घटना घडलेली आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेलं गाव काकडहिरा आणि त्या गावामध्ये राहत असलेला एक ऊसतोड मजूर पिराजी बर्डे या तरुणाला तिथल्याच महादेव आप्पासाहेब बागलाने नामक गावगुंडानं बाजरीचे पैसे का दिले नाहीत म्हणून मारहाण केली. खरं तर या संदर्भामध्ये बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजेच अनुसूचित जाती जमातीच्या सुरक्षेसाठीचा जो काही कायदा आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी महादेव आप्पासाहेब बागलाने या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. सदरील ऊसतोड मजुराला तो कशा प्रकारे दम देतोय या व्हिडिओमधून आपल्याला स्पष्ट जाणवतोय. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. त्यामधल्या शिवीगाळ केलेली जे काही गोष्टी आहेत त्या बीप करण्यात आलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा. पैसे घेतलेत मी, पैसे 3,500 रुपये दिलेले. 1 क्विंटल बाजरी घेतलेली. 1000 रुपये दिले फक्त. कुठं 1000 रुपये फाट्यावर दिले. 3,500 रुपये दिले मी स्वतः गेल्या वर्षी. 1000 रुपये दिले फक्त. 1000 रुपये आणि 1 क्विंटल बाजरी घेतलेली. 1 क्विंटल नाही 2 क्विंटल घेतले. 2 क्विंटल कोण म्हणतंय घेतलेली? कोण म्हणताय? अरे आमच्या गावातून जर एक माणूस त्या बाजूला एक माणूस तर मिशा काढीन मी बी इतका बाराच आहे. अख्ख्या गावातून बाबूराव सरपंच सहित तुमचं चालतंय, आमचं नाही चालत राव गरीब माणसाचं. मी काय म्हणतोय की बाबूराव सरपंच सहित नाही करतो ह्या बाजूला एक बी तुमचं चालतंय, आमचं चालत नाही गरीब मी माणसाचं. काय म्हणतोय की आमच्या विषयी एक बी जर माणूस चालत पाहिजे बोल आमच्या कोणत्या बी अमोल बागला नाही सांग काय मी काय म्हणतोय, आमच्या सारख्याच गरीब माणसात चालत नाही, तुमच्या सारख्यात मी काय चालतंय. म्हणतोय की फक्त तू इतके फडफड करू नको. तुला मी गावातून उठून लागली इतका फडफडचा विषय नाही, मी real बोलत असतो. 1 क्विंटल बाजरी, 2 क्विंटल मानायची म्हणजे. इतका बाराचा आहे. हो 1 क्विंटल तू माझ्या सोबत तुला अन्याय व्हाय ना का आमचं? मी काय म्हणतो अन्याय करायला लागला. चॅलेंज देईन अन्याय करायला लागला. चॅलेंज मागच पडत. अरे तुझी माय झाल्या सगळं तुझं पडत आमच्या मायचं खूप वाचले तेवढे खड्डाले पुढं तरी तुला कोणी टाकले, जण टाकले त्याला म्हणायचं. रस्ता आहे का देऊ खाली यायचा रस्ता आहे का नकाशात असेल ना, नकाशात असेल ना. कोणचा? अरे नाही माझ्या रानातून यायचा रस्ता आहे का पुढं खाली यायचा इकडे येत नाही अजिबात. पाऊस सुद्धा टाकत नाही. वाट कशी ते गावातले वाघ त्यांना म्हणायचं. गावात तुला घरी आम्हाला येत का आम्हाला पटांग नाही. नाही घरात अख्खा डोंगर आपला. तुला सांगतो मी तुला खोट नाही सांगत. गाडीत दम माझी आहे तुला अजून सांगतो. तो गमजा चिखला टाकलाय माझा. काय करू मग टाकलं आणून दे तेवढा. काय यायचा गाड्या तुम्ही गमजा आणून दिला टाकला का? पैसे पुढे नाही पण किती फुट? 1 क्विंटल बाजरी किती दात पडेल ए विशाल दात पडायला पाडायला. सदरील ऊसतोड मजुरानं फिर्यादीमध्ये असं म्हटलं आहे की मी महादेव बागलाने यांना ऊसतोडीला जायच्या अगोदर 1 क्विंटल बाजरी घेतली होती आणि त्याच्या भावाप्रमाणे 3,500 रुपये मी त्यांना दिले होते. मात्र परत आल्यानंतर त्यांनी माझ्याकडून 2 क्विंटलचे पैसे मागितले आणि माझ्यासोबत हुज्जत घातली. मी त्यांना 1 क्विंटलचे पैसे दिलेले होते. मात्र त्यांचं म्हणणं होतं की मला 2 क्विंटलचे पैसे द्या, अन्यथा तुम्हाला मी बघून घेईल, तुला गावातून उठवून लावेल, तुला मी साधा वाटतो का, मी फार खराब माणूस आहे, अशा प्रकारचा दम या व्हिडिओमध्ये बागलाने यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. खरं तर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल असताना हा बागलाने गावामध्ये उजळ मात्यानं फिरतोय.
मग गुन्हा दाखल का करायचा आणि कशासाठी करायचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. पोलीस प्रशासन फक्त कुणीतरी फिर्याद घेऊन येत आहे आणि त्याच्यानुसार तक्रार नोंदवायची, FIR दाखल करायचा, कागद काळे करायचे, माफ करा, असं सगळं चाललेलं आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. पोलीस प्रशासन फक्त गुन्हे दाखल करून घ्यायचे आणि त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आणि याचमुळे पोलीस प्रशासनाच्या दिरंगाई आणि हलगर्जीपणामुळे गुन्हेगारी वाढत आहे असं देखील म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेतली तर या सगळ्या गोष्टी होत नाहीत. जर गुन्हेगार नसेल तर त्याच्यावर गुन्हा का दाखल करायचा आणि जर गुन्हा दाखल असेल तर त्याची अटक का होत नाहीये, त्याला मोकाट का सोडलं जातं असं नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. आणि म्हणून पोलिसांवरचा जो काही विश्वास आहे तो जनतेचा उठत चाललाय. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की काही पोलीस अधिकारी हे त्यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे वागत नाहीत आणि त्यामुळे पोलीस प्रशासन मलिन होत आहे, त्यांची प्रतिमा मलिन होत आहे. मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करत आहे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून, सदरील व्यक्तींना अटक का नाही या बाबतीमध्ये चौकशी करणं गरजेचं आहे. सदरील तपास अधिकारी जे आहेत ते फोन उचलत नाही आहेत, व्यवस्थित माहिती देत नाही आहे. तपास सुरू आहे असं म्हणतायत, आरोपी मिळून येत नाही आहे असं म्हणतायत. मात्र आरोपी उजळ मात्यानं दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरत असल्याची जी आहे ते माहिती आम्हाला सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडत चाललेला आहे. पोलीस प्रशासनानं त्यांची गरिमा सांभाळणं गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हणावं लागतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सदरील व्यक्तीला अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.